नमस्कार श्रोत्यांना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोत्यांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली, पण वाजले किती बघा, 12:05 झालेत. आणि उठले कधी, आज सकाळी 5:30 वाजेची उठलेली आहे. काय झालं, इकडचं AC अचानक बंद झाला. AC बंद झाला म्हणजे इकडे AC चालतं, पण तिकडे कॉम्प्रेसर बंद होतो आहे. आवाजच येत नाही आता कॉम्प्रेसरमध्ये, आणि AC थंड करीना. मग म्हटलं असं काय झालं, आज एकदम असं गरम गरम वातावरण वाटायला लागलं आहे. तर तेव्हापासून उठलेली आहे. AC वाल्याला फोन केला, तो बोलला 12 वाजता येतो. पण म्हटलं आता मी बाजारात चालले, आता काय येऊ नको, 1 वाजेपर्यंत ये. आणि देवपूजा केली. एक देवपूजेचं तुम्हाला थोडंसं रहस्य सांगते काय ते. तर बघा, देवपूजा झाली. तुम्हाला आजही फुलं दिसत नाही, पण फुलं दिसत नाही. आज अष्टमी बघा, अधिक महिन्यातली सोमवारची अष्टमी आलीत. तर त्यामुळे आज असं चंदनाचा लेप भगवंताच्या कपाळी असं करायचं होता. जेवढं बी विष्णू रूप आहेत ना बघा, हे बघा, इकडे विठ्ठल देवाला, इथं विष्णू देवाला, इथे बाळकृष्णाला, आणि इकडे राधाकृष्ण आहेत ते, आणि अगदी इथे शांबाबाला सुद्धा. सगळ्यांना असा ही कपाळी असा लेप लावायचा, जसा मळवट भरतो ना आपण, असा मळवट भरायचा होता आज चंदनाचा. हातावर घासून, हे बघा मी हातावर चंदन घासलं आहे. आज हात दिसतोय, हातावर चंदन घासून मी केले ते. पूजा वगैरे छान झाली, दिवे सगळे चालू आहे. आणि फुलं नसल्यामुळे थोडंसं देवघर जरा थोडंसं वेगळं वाटतं आहे, पण पर्याय नाही का, यांना आणायला वेळच नाही आहे. तर अशी आजची थोडीशी वेगळी देवपूजा होती. छान सगळ्यांना अभिषेक करून व्यवस्थित जसं पाहिजे तसं मनासारखी पूजा केलीत. आणि एक सांगते, आज सोमवार आहे. आता मी बाजारात चालले खाली. खूप कितीतरी महिन्यानंतर मी खाली बाजारात चालले बघा. तर का बुधवारी मी सत्यनारायण ठेवलं आहे. आणि ज्या ताईंनी जर केलं नसेल किंवा करायचं असेल कोणाला ताईंनो, शनिवारपर्यंत वेळ आहे. शनिवारपर्यंत 13 तारखेपर्यंत तुम्ही सत्यनारायण करू शकता ब्राह्मणाच्या हाताने. मी तर पौर्णिमाला माझ्या हाताने केलं आहे, पण जर ब्राह्मणाच्या हाताने केलं तर ते अधिक फलप्राप्ती म्हणतात ना आपण, अधिक पुण्य भेटतं आपल्याला. एकच सत्यनारायण ते अनेक होतात या महिन्यातले, अधिक महिन्यातले अधिक होतात. ते अधिकला काही गिनती नाही का किती, पण अधिक होतात. तर मग अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण करायचं. तर मी जास्त कोणाला बोलवणार नाही आहे, मला फक्त करायचं, घराच्या घरात करणार. मी 1-2 मैत्रिणी वगैरे अशी येणार आहेत. आणि मी आता दीदी सकाळी कामावर जाणार म्हणून संध्याकाळचं ठेवलं आहे. यश पण सकाळचा नसतो, आणि साहेब पण थोडा वेळ काढतील. वेळ तर नाहीच आहे त्यांना. आज मला दीपदान करायला जायचं होतं बघा, सोमवार होता आणि आज जाणं गरजेचं होतं, पण ते बोलले मला टाईम नाही. ते सकाळीच गेले लवकर निघून, त्यांना खूप काम होतं आज. असू दे, मग दीपदान करायचं राहील, बघू एकादशीला वगैरे जाईन मी. पण बुधवारी सत्यनारायण आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करते की ताईंना तुम्ही पण या, भले व्हिडिओच्याद्वारे तुम्ही दर्शन घ्या, काय करा. पण आता कसं शक्य नाही सगळ्याच ताई माझ्याकडे येतील किंवा काय, पण सगळ्याला आग्रहाचं आमंत्रण देते ताईंनो, या तुम्ही पण. मन मोकळेपणाने मोठेपणाने बोललं म्हणजे काय असं वाटतं का आता कुठं सगळ्याच येणार आहे, पण वाटतं ना की बाबा एवढ्या ताई सगळ्या प्रेम करताय, आपल्यावर प्रेम देत आहे, तर त्यांना यावं निमंत्रण देणं गरजेचं आहे. तर आता जाते मी खाली. सकाळी ना एक मशीन झाली, याचं एक ब्लँकेट राहिलेलं, बाकीचे कपडे वगैरे मी काढून आणले. एक मशीन सुकले, कारण ऊनच तेवढं पडलेलं आहे बघा, कडकडीत ऊन आहे. आणि एक मशीनचे मी आता सुकायला घातले. आता इथे मला पिशवी, पाकिट, एक दुसरा मोबाईल वगैरे काढून ठेवला आहे ना. रात्री खाली गेले तेव्हा काय व्हिडिओ वगैरे नाही घेतला. 2 माचीचे बॉक्स आणले, एक यशला दिला मी जिममध्ये. ह्या 3 तेलाच्या बॉटल आणल्या. हे दीपशक्तीचं आहे ना, लवकर भेटत नाही. हे बघा, पितांबरी पण संपलेली, पितांबरी आणली. आणि भीमसेनी कापूर थोडासा बाकी राहिलेला. मग इथं काही असं 1/2 किलोमध्ये नव्हता, हे 100 ग्रॅमचं पॅकेट आणलं आहेत मी. 50 ग्रॅमच आहे. हा किती, 90 रुपयाचा 50 ग्रॅम, असा महाग पडतो खूप. आणि ह्या 3 बॉटल आणल्यात मी बघा. आता ही 180 रुपयाला बॉटल झालेत दीपशक्तीची, कारण हेच तेल मला देवाला लागतं. हल्ली काय घरातलं तेल चालू होतं, भेटतच नव्हते. 3 बॉटल घेऊन आलेत आता. आणि वाती वगैरे पण भरपूर आणलेत. आता हे आल्यानंतर आवरेल मी. हे बघा, वाती, फुलवाती पाहिजे मला आता दीपदानासाठी. आणि नॉर्मल पण आणल्यात मी. यशला दिले 2 वाती आणि 1 माचीचं बॉक्स. माझ्यासाठी हे 4 वाती आणि हे 2 फुलवाती असे मी माझ्यासाठी घरी ठेवले आहेत. आता हे आल्यानंतर मी सगळं व्यवस्थित ठेवलं, बॉटल वगैरे ठेवले तिथेच. आता छोटं मोठं काय आणायचं आहे. आज आहे ना जेवणामध्ये फक्त काय केलं, खिचडी भात केला आहे. किचन भांडे आवरायचे, पण तिथून आले तुम्हाला दाखवते. किचन थोडासा पसाऱ्याचं आहे, घेऊन जाते आणि पटकन जाऊन येते. कारण AC वाला 1 वाजता येईल, तर आता 12-10 वाज झाले.
जर तो आला तर रिटर्न जाईल आणि संध्याकाळी जर AC नसेल ना वैताग होणार सगळ्यांचा. चला जाऊन येते आणि बाजारात बघू काय घेतलं शूट तर ठीक, नाही तर मग काहीतरी घेऊन येते थोडंफार. हे बघा बाजारात मटकी वगैरे सगळं काही विकायला असतं. झाडं इकडे फणस वगैरे चालू झाले, जांभळं फणस सगळं चालू झालं आता. कावळा येतोय, जांभूळ खातो का कावळा? मंदिरात पाया पडले, खडीसागरी प्रसाद दिलेला. आता तो हातात कुठं पकडून येऊ घरापर्यंत खायला. आता काहीतरी भाजी घेतली, खूप गरमी बाहेर खूप. हे जांभळं कशी 100ला पाव 150ला वाटते. दे दो कड़ी पत्ता डालो. पैसा आहे जांभूळ. तर मी आले आता घरी. 1 वाजला बघा. 12-10 मिनिटांनी गेलेली. एवढ्या गर्दीमध्ये ना भाज्या बिज्या घ्यायला होत नाही. आणि 2 वेळा फोन आला का बाई आला AC वाला. तर मी आले पटापट. जाताना अवतार बघा नाही येताना इतका घाम मला एवढा. भैया खालीच भेटला, त्यानेच माझ्याकडून पिशव्या वगैरे घेतल्या हातातून. एवढं जड पण झालेलं. आणि त्याला माहिती मी असं मला जास्त सवय नाही अशी गरम्यात वगैरे जायची. हाच भैया आपल्याकडे नेहमीचा. आधी जितके वर्ष ना भैया पोले बाबाच्या तर मंदिरात पाया वगैरे पडले तर बरं वाटलं जरा आज. भैयाचं झालं एक काम चालू इथं. क्या हो रहा है? AC ला ना इथे चालू होते. कॉम्प्रेसरला काही प्रॉब्लेम झाला का? कॉम्प्रेसर चालू हुआ अभी? चालू हो गया? अभी क्या हो गया ऐसा? हे बघा भैयाचं चाललंय काम आता. कूलिंग आ रहा है? फिर सुबह क्या हो गया था? मैंने 16 पे भी रखा. हाँ विंडो 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 उधर पीछे 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 देखो कांच वाला. जोर से खींचो, बहुत वजन है ना उसका. डब्बा हटा दो. हा भैया ना आपल्याकडे खूप वर्ष आहेत ना, त्यामुळं त्याला सगळं माहिती आहे. हाँ जाम हो, अभी तेल डालना पड़ेगा. आराम से भैया लगेगा आपको. चालू तर केली बघूया आता. बघा या अशा जाळ्या ना घाण होतात, या काढायला लागतात. बाई आणि मागे काढल्या होत्या ना आता त्यानंतर आता काढल्याच नाही. हां एवढ्या घाण झाल्यात. बाई आता जाळ्या वगैरे साफ करेल. आता एवढ्यामध्ये ना झालेच नाही ते. मागे सर्व्हिसिंग करून गेलेलं बाई त्याच्यानंतरही केलं. त्याच्यामुळे पण कदाचित कुलिंग करत नसेल मला असं वाटतं. आणि एवढ्यात मी लक्षच नाही दिलं. बघा शिडीवर वगैरे चढत नाही ना. बाई चांगलं प्रेशरनी साफ करते ते. तर अजून किचन साफ करायचं तुम्हाला सांगते. नाश्त्याचे भांडे आहेत ते स्वच्छ करायचे आहेत अजून. तर भैया ना AC वगैरे बनवून गेला. बघा आता 1:45 झालेत. भैयाला चहा वगैरे बनवून दिला. त्याला एक तर बरं पण नव्हतं. पण मी सकाळी त्याला फोन केला 9 वाजताच फोन केलेला. साहेब झोपलेले होते आणि त्याला लवकर फोन केला. म्हटले काय नाही म्हणजे जर मोठा प्रॉब्लेम असेल दिवसभरात बनवून जाईल असं. पण काय नव्हतं, फक्त कॉम्प्रेसरची एक वायरशी लूज झालेली. मग त्याने इथं जाळ्या पण साफ करून घेतल्या, वायर फिटिंग केली. आणि त्या घरात आता AC घ्यायचं म्हणत होते. तर तो बोलता आता कशाला 8-10 दिवसासाठी नका घेऊ. ACचे भाव आता कमी होतील. पाऊस पडला ना लगेच ACचे भाव 3-4 हजारांनी कमी होतील. आता विचारलं 33,500ला एक भेटते 1 टनची आणि 28,500ला भेटते 1.25 टनची. तो बोलतो कशाला पैसे घालतात, कारण हा भैया खूप जुना आहे आपल्याकडे. तुम्हाला सांगू या ACचं आम्हाला इतकी सवय कशी झालेली. आमच्याकडे 2012पासून AC आपल्याकडे. आम्ही चाळीत राहत होतो ना, तरी चाळीतसुद्धा आमच्याकडे ACच होती. त्यानंतर वर्लीला घर शिफ्ट केलं, तिथं बिल्डिंगमध्ये गेलो. वर्लीचं नंतर करी रोडला गेलो. करी रोडनंतर पुन्हा चिंचपोकळीला गेलो. चिंचपोकळीनंतर मग इथे हे घर घेतलं आहे. 2 वर्ष आम्ही 2 ठिकाणी आम्ही भाड्याने राहिलो. वर्लीला घर असतानासुद्धा आम्ही इकडे भाड्याने आलो का, तर पोरांच्या येण्या जाण्याच्या सोयीने थोडंसं जवळ घेतलेलं असं. इकडे स्टेशन वगैरे लांब पडायचं त्यांना म्हणून. आणि हा भैया आपल्याकडं कधीपासून येतो आहे. खूप वर्ष झाले भैया आपल्याकडे येतो म्हणून त्याला कधी फोन करा येऊन जा. त्याला बरं नव्हतं. मी त्याला चहा वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर मी किचन वगैरे साफ केलं आहे बघा.
किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं. मला ना शेंगदाणे भाजायचे होते मेन म्हणजे मी शेंगदाणे काढून ठेवलेले. म्हटलं आले लवकर बाजारातून तर शेंगदाणे भाजल आणि साखर सोडायची होती डब्यामध्ये म्हणून ही माझी ब्राऊन शुगर म्हणजे तर ठेवले दोन्ही सोडायचं होतं डब्यात. भांडे वगैरे थोडेसेच होते बघा कारण जास्त काही बनवलं फक्त खिचडी भात बनवलेला. चहा नाश्त्याचे असे भांडे झाले. इथे ना मी रात्री मटकी भिजत घातलेली तर ती आता अशी मी निथळून ठेवली. तर ही संध्याकाळी मला बनवायला होईल. मोड आली तरी ठीक नाही आली तरी ठीक आहे. आणि हे बघा सकाळी मी खिचडी भात बनवलेला आणि एवढा आहे आता हा माझ्यासाठी बस झाला. आंबा कापेल आणि एवढा भात मला बस झाला. संध्याकाळी करेन. आता फक्त इथे पुसून घेतलं मी. इथे पुसले बाकीचं त्या घरात काही पुसलं नाही. आणि आता तुम्हाला दाखवते भाज्या काही काही घेऊन आली काय काय आणलं बाजारातून. ते जर आता मोकळं करून ठेवलं तर एक पिशव्यांमध्ये ना लगेच खराब होऊन जातं. AC लावली म्हणून आता मला लाईट लावायला लागते. तर इथे एका कपड्यावर शांत आहे बघा एकदम 16वर AC ठेवली. 16वर असेल एकदम कुलिंग होती छान मस्त. तर चला आता हे भाज्या काढते दाखवते काय काय आणले ते. टप तर दोन्ही पण भरलेले. टपांमध्ये ना कांदे लसूण असं सगळं भरून ठेवलं. टपच नाही राहिली भाज्या ठेवायला मला. 2 पिशव्या घेऊन गेलेली म्हटली जेवढ्या भेटेल तेवढ्या भाज्या वगैरे चांगल्या व्यवस्थित आणेल. पण या भैयाचे फोन यायला लागले आणि मग मला जेवढं भेटेल ना तेवढंच घेऊन आले. तर बघा मी ना आज जांभळं भेटलेत ना बाजारात बऱ्यापैकी जांभळं होते. पण मग ते कसे निघतील माहिती नाही. मी ना 80 रुपयाचे पाव किलो आणलेत फक्त. 150चे अर्धा देतो तर म्हटले पाव किलोच नेऊन बघू दे. जर चांगले नाही निघाले ना साहेब माझा जीव आहे बा. आता चेपले ते पपई वगैरे ठेवले त्याच्यावर 1-2 चेपलेत. ठीक आहे जांभळं घेऊन आले. मेथीची भाजी आज आहे ना 40 रुपयाला दिली. एवढी बरोबर नाही आहे पण ठीक आहे म्हटले. आणि ही 30 रुपयाची कोथिंबीर. कढीपत्ता वगैरे आणला आहेत. गवारी आणली महाग झालेत 40 रुपयाची पाव किलो. आणि कवळे असे दोडका आणलेत मी पाव किलो. हे पण 30 रुपये की 40 रुपये पाव होते माहीत नाही. आणि हे भरून बनवायचे आहेत मला. ही शिमला मिरची म्हणून छोट्या छोट्या अशा आणल्यात बघा या भरून बनवायला. खूप दिवस झाले अशा छोट्या भेटत नव्हत्या. हे 40 रुपयाचे पाव किलो मी आणल्यात. एक पपई आणली 30 रुपयाची आणि 120 रुपयाचे हे आंबे आणलेत. आणि ह्यात तळायला मिरच्या आणल्या. मिरच्या पण आहे आणि वाटाणा पण आहेत. ह्या मोठ्या मोठ्या मिरच्या अशा तळायलात तिखट नसतात. तुळशी माता आणली पुन्हा आज. बाजारात दिसली का मी घेऊनच येत असते. आंबे ना भैयाने 120 रुपयाला दिले काहीतरी 130 म्हणतो 120 रुपयाला दिले. आता हा सगळा भाजीपाला ना असं AC राहू देणार हवेशीर. आता याच्या का पिशवीतून नाही काढलं तरी चालेल का तर थंड हवा आहेत चांगले. जांभळं फक्त वेगळे करून ठेवलेत मी. आपल्या इथे ना तुळशी माता राहूच देत नाही उंदीर मामा. पूर्ण बिल्डिंगचे माझेच नाही पूर्ण बिल्डिंग हैराण आहे. बाहेर ज्या साईडने ना उंदीर मामा येतात. तुळशी माताला ना एवढं सांभाळावं लागतं आम्हाला किती काही पण करा. पण तुळस खाल्ला. आता तर माझा मनी प्लांट पण खाल्ला आहे. जेवढा आतमध्ये आहे ना तो राहिला आहे आणि जेवढा वरती होता खूप वाढलेला इतका वाढलेला मनी प्लांट. आणि तो सगळा उंदीर मामा चावून टाकला पूर्ण. तुळस पण खाऊन टाकली. आता मी आज पुन्हा आणलेत कारण आता अधिक महिन्यामध्ये मला 2-3 दिवस झाले तुळशीला ना पाणी घालता येतं ना दिवा लावता येतं. तर अधिक महिन्याचे 5 दिवस जे शेवटी आहेत ना खूप सेवा करा. सगळ्यांनी दीपदान करा. सगळ्यांनी जाऊन दीपदान करा. घरात भले करा. देवाऱ्यामध्ये तुळशी माताला आपलं पाण्याचा हंडा भरलेला असं माठ जे पण आहे ते गॅसजवळ दाराच्या बाहेर सगळ्यांनी आपलं दीपदान करा. बाहेर नाही कुठं जाता तर घरात तरी करा. दीपदानाला खूप महत्त्व आहे. खूप म्हणजे खूप महत्त्व आहे दीपदानाला. जेवढं होईल तेवढं करायचं. जेवढं होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. ताईंनो काय माहिती कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं आहे माहिती नाही. पण असं वाटतं जी चांगली माहिती ना ती पोचवावी. कोण घेईल ते घेईल चांगलीच गोष्ट आहे कारण हा दिवस पुन्हा पुन्हा नाही. आणि चला आता हे सगळं असं राहू देते. जेवायला घेते. आता बरोबर 2 वाजले बघा. 1:45ला झालं होतं काम करून. 2 वाजलेत. आता चेंज वगैरे करते. भिजलेत नाही आता पुन्हा भांडी घासताना भिजायला होतं मला. पण AC लावते बरं वाटते जरा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगते सत्यनारायण पूजा आपल्याकडे बुधवारी. खूप पाहुण्या रावळ्यांचा गोंधळ नाही पण लिमिटेड थोड्याशा माणसांमध्ये मला पूजा करून घ्यायची आहे का तर दगदग मला एकटीला होत नाही आहे. आता सगळ्या आणि दीदीला आता सुट्टी घेता येत नाही. मेन म्हणजे सासूबाई पण गेल्या. तर ठीक आहे असू दे. चला तुम्हाला पुन्हा एकदा सांगते या सगळ्यांनी. चला आता मी आवरते जेवायला वगैरे घेते आणि संध्याकाळी काहीतरी जेवण बनवायला लागेल. असं काही जास्त बनवलेलं नाही आहे. काय बनवेल ते शॉर्टकटमध्ये दाखवेल तुम्हाला. तर दुपारी भाज्या वगैरे घेऊन आले. त्यानंतर थोडेफार कामं केले आणि आज जेवण नव्हतं बनवलं मी सकाळी. तर भाजी चपाती नैवेद्य नव्हता ठेवला. आता बघा 8:20 झालेत.
जेवण वगैरे माझं सगळं झालं. तिकडे दिवाबत्ती झाली, बाहेर दिवा लावला. तुळशी माता आणली ती आज इकडे बाहेर ठेवली, गॅलरी साईडला ठेवली नाही. उंदीर मामा येतो तिकडे, इकडच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर ठेवलीत. आता तिथे पूजापाठ केली, दिवा लावला बाहेरच. इकडे बघा जेवण माझं सगळं बनवून झालं. आता या छोट्या कुकरमध्ये मी भात आणि बटाटे लावून घेतलेले. भात बघा किती, संध्याकाळचा भात एवढा पण संपत नाही. इतका छोट्या डब्यात भात लावला आहे ना, पण त्याबरोबर ही बटाटे सकाळी दिदीसाठी लावून ठेवलेत. असं मी एक्स्ट्रा फ्रीजमध्ये ठेवत असते. चपात्या झाल्यात, आत्ता गरम गरम चपात्या केल्या. इकडे एका कढईमध्ये शेंगदाणे पण भाजले बघा, एकदम असे बारीक गॅस भाजले ना लगेच छान असे छालं निघतात. इथे मटकीची उसळ केलीत, अशी कढईतच शिजवली, डायरेक्ट अशीच फोडणीला घातलेली. अशी एकदम लपतं, पातळ वगैरे नाही केली अशी बघा. आणि खूप तेल वगैरे नाही दिसत आहे तुम्हाला बघा का. तर यशला असं कडधान्य आवडतं ना, तर एकदम कमी तेलाची अशी भाजी बनवली मी वाटण घालून. आता काढून घेईल मी. आणि इथे शेंगदाण्याची चटणी बनवली, आत्ता बनवली मी चटणी. अशी जशी सासूबाई बनवते ना तशी बनवली. सासूबाईने खूप बनवून ठेवलेली, पण मी 2-3 दिवस तिकडे गेले ना, पोराने फ्रीजमध्ये नाही ठेवली, तेवढी खराब झालीत. आणि ही चटणी अशी बनवली. आणि इकडे बघा मी देवाचं नैवेद्य काढलं आहे, कारण सकाळी नैवेद्य ठेवला नव्हता, फक्त दूध साखरेचा ठेवलेला. आता इथे भाजी, भात, शेंगदाण्याची चटणी, चपाती आणि आंबा. आता आम्ही आंबा खाणार रात्री ना, तर देवाला पण पहिला आंबा, सगळं असं नैवेद्य अर्पण करणार. अजून किचन भांडी मला आवरायची, तिकडं पसारा पडला आहे सगळा, पण हे नंतर आवरणार. आता या छोट्या छोट्या गोष्टी का दाखवते ताईंनो, तुम्ही पण करा. असं म्हणणं आहे की कमीत कमी 3 टाईम नाही, पण 2 टाईम तरी देवाला नैवेद्य गेला पाहिजे आपला. मग जो काही पण असू दे, आपली भाजी भाकर जे काय बनेल ना, त्याचा नैवेद्य अर्पण करायचा. पाणी तर मी रोज सकाळी स्वामींजवळ आणि देवाऱ्यामध्ये 2 छोटे छोटे लोटीत बघा, त्यांच्यामध्ये रोज पाणी ठेवत असते मी. रोजचे असतात, स्वामींजवळ पण एक असतो आणि इकडे पण एक आहे. तर आता हे नैवेद्य वगैरे अर्पण करते, म्हणजे दाखवते का याचं कारण सांगते की तुम्ही पण नाही, आपल्याला बऱ्याच काही गोष्टी अगोदर माहीत राहते. जेव्हा आपण सेवेत जातो, जेव्हा काही कथा ऐकतो, काही करतो, त्यानंतर माहीत पडतं. आपण जेवतो आणि भगवंत उपाशी राहतात. म्हणून देवाला पहिलं नैवेद्य अर्पण करा, जे काय बनेल ते. आणि अधिक मासामध्ये असं असतं की जे जे आपण खाऊ ते श्रीकृष्णाला अर्पण करायचं असतं. मग आपण जे खाणार ना ते त्यांना अर्पण करायचं असतं. तर कधी कधी माझ्याकडून तसं काही दूध साखरच होते. हल्ली तर खूपच हलगर्जीपणा चालला आहे. मग संध्याकाळचं तरी व्यवस्थित थोडंसं हे द्यायचं. चल, एवढ्यासाठीच फक्त मोबाईल घेतला हातात. आता सगळ्या दुपारी आणलेल्या भाज्या मला निवडायच्या, अजून इथंच पडलेल्या आहेत. मेथीची भाजी, गवारची शेंगा, ते निवडायचे. चला नैवेद्य ठेवते आणि मग भेटते सकाळी, काय माझं रुटीन होईल त्यासोबत. तोपर्यंत तुम्हाला सरत आहे ना, श्री स्वामी समर्थ.